गदारी करणं हे बरोबर आहे का? त्यापासून आज तागायत कोण आहे काय आहे हे माहिती. माणसाने स्वतः पैसे काढून आबांना उभा केले असं वाटत नाही का? नाही नाही नाही, आमच्या अन्याय नाही झालेला काय. आम्हाला आजपर्यंत ज्याने आरोप केला त्यांनी गोगो देखील अजून पाहिलं नसेल मला वाटतंय. अगदी मला वाटतं 90% आमच्या शेववाडी तालुक्यातनंच मतदान आबांना 1 लाख मताचं लीड मिळणार. जनतेने दिलं आणि मग त्या जनतेला तुम्ही परत विसरला. तुम्ही आज 5 वर्ष तोंडही दाखवलं नाही. दर्शको नमस्कार, डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या लोकसभेच्या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गावोगावी फिरतोय. हातकणंगले मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आलो असताना सध्या एक तापलेला मुद्दा आहे. कारण आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्ही बाजूला सुरू झालेल्या आहेत. विरोधकांच्याकडनं इकडच्या भागचे जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील आबा यांच्यावरती खूप मोठमोठे आरोपही सध्या केले जातात. मी जाता जाता गोगवे जे गाव लागतं इथल्या एका प्रोजेक्टवरती याला प्रोजेक्टला धरून हे जाणून घेण्यासाठी मी गावात काही विचारपूस केली असताना खूप सारे शेतकरी इथं बोलायला तयार झालेत आणि ते संबंधित आहेत त्या डायरेक्ट प्रोजेक्टचे. तर डायरेक्ट त्यांच्याकडूनच आज जाणून घेऊया की नेमकं हे काय होतं प्रकरण आणि सध्या जे आरोप केले जात आहेत ज्या शेतकऱ्यांना धरून की त्यांच्यावरती अन्याय झाला असं म्हटलं जातं, तर त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे जाणून घेऊया. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या चॅनलवरती. मी ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गावोगावी जातोय कारण तिथं वेगवेगळ्या गटाची वेगवेगळ्या पक्षांची लोक असतात, आपापली मतं मांडतात. नेमकं काय होईल, आम्हाला कोणाला दिल्यानंतर आमचा फायदा होईल मतं सांगतात. परंतु तुमच्या इथं मला एक वेगळं मत पाहिजे कारण गोगवे गावचा जो प्रोजेक्ट होता डेस्टोसचा यालाच धरून आता विरोधकांच्याकडनं इकडचे जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील सरोडकर यांच्यावरती फार मोठे मोठे आरोप केले जात आहेत. पहिला आरोप म्हणजे तर त्यांनी जवळपास 150 एकर जमीन ॲक्वायर केलेली त्यावेळी, आणि दुसरा की शेअर्समध्ये फार मोठा घोटाळा केला, शेअर्स लोकांच्याकडे घेतले, असे काही आरोप आहेत. तर बऱ्यापैकी तुम्ही शेतकरी लोक त्याच संबंधित प्रोजेक्टशी आहात आणि याच्यातले बहुतांश शेतकरी यांच्या जमिनी त्या प्रोजेक्टला दिलेल्या आहेत. तर तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. तुम्ही त्या प्रोजेक्टशी संबंधित आहात, शेतकरी आहात, तर काय नेमका हा आरोप जो आहे आता विरोधकांच्याकडनं केला गेलाय की एवढी मोठी जमीन तिकडे घेतली आहे सत्यजित पाटलांनी, एवढा मोठा त्याच्या मोठे घोटाळा केलाय, वाटतंय का तुम्हाला? नाही. का नाही? कारण असं की ज्या टायमाला दादानी गेली 18 वर्षापूर्वी ही जमीन ज्यावेळी आमच्या गोगवेच्या सर्व शेतकरी बंधूंच्याकडून ज्यावेळी घेतली गेली होती त्या टायमाला हा डेक्ट्रोज कारखाना करण्याच्या उद्देशाने घेतली होती. दुसरी गोष्ट म्हणजे जे आता जे काय डेक्ट्रोज कारखान्याच्या संदर्भात ज्या शेतकरी लोकांच्या ठेवीच्या सभासदांचे जे शेअर्स घेतले होते ह्या डेक्ट्रोजच्या कारखान्याच्या संदर्भात, तर त्या ज्या ठेवी आहेत त्या दादांनी गेली 18 वर्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर या केडीसी बँकेमध्ये आज अखेर त्या एफडी स्वरूपात ठेवलेल्या आहेत. म्हणजे कुठले शेअरचे पैसे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जमिनी दिलेल्या शेतकरी जे आहेत ती आमची गोगवे गावातील 30 शेतकरी आहेत. दुसरी गोष्ट ह्या गोगवे गावातल्या ज्या जमिनीमध्ये फक्त आमच्या पाटील भाऊकीची जमीन आहे, आदर जातीच्या कुठल्याही म्हणजे जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या नाहीत. आणि त्या आम्ही गटाशी पहिल्यापासून प्रामाणिक आहे. त्या गटाला आम्ही ती जमीन दिलेली आहे. 150 एकर जी जमीन दिलेली आहे 21 एकर आहे, फक्त 21 एकर आहे, 150 एकर जमीन नाही आहे, हे चुकीचं आहे. 21 एकर जमीन आहे. आणि नाही खरं हा जमिनी तुमच्या 21 एकर जरी असला तर तो अन्याय झाला असं वाटत नाही का? नाही नाही नाही, आमच्या अन्याय नाही झालेला काय. आम्हाला आजपर्यंत त्यांच्यावर विश्वास आहे आणि विश्वास आहे, विश्वासापोटी आम्ही त्याची दिलेला आहे. आणि शेती पण आम्हीच कसून खातोय, ते काही आबा वगैरे कोणी आलेलं नाहीत, आम्हीच कसून खातोय. त्यामुळे आम्ही कसून खातोय, स्वतः कसून खातोय. दुसरा तो विरोधकांचा त्यामुळे आरोप हा बिनबुडाचा वाटतोय असं वाटतंय. परंतु दुसरा मुद्दा आहेच की शेअर्सचा प्रकरण आहे. शेअर्स जे घेतलेले आहेत त्याचे पैसे तुम्ही जरी म्हटलात केडीसीसी मध्ये आहेत, कुणाला याच्यातली जाणीव आहे का की बाबा ते पैसे तिथं सेफ आहेत किंवा काय काय ते का आता काय विरोधक वाल्यांचे देखील तिथं क्लार्क आहेत की केडीसी मध्ये, त्यांना देखील माहिती आहे की त्याची ठेवी रूपांतर केलंय किंवा लोकांची शेती जरी गेली तर त्या लोकांना विश्वास आहे, दादावर प्रेम आहे शेतकऱ्यांचं. आणि म्हणजे एकंदरीत तुमचा आबांचा म्हणण्याचा उद्देश आहे की ज्यांनी आरोप केला त्या उच्च शिक्षित उमेदवारांनी हा विचार करावा की केडीसीचे तुमचे क्लार्क आणि माणसं आहेत तर त्यांच्याकडे विचारून घ्यावं करावा. कारण का आमच्याशी आमच्या आबाबद्दल कधी शेतकऱ्यांचं मतभेद काही नाही आणि विरोधकवाल्याने त्याचा भाव का करावा, कशासाठी? तुमच्यावर अन्याय झालाय म्हणून केलेला ना तो. नाही, आमच्या अन्यायच नाही ना दादांचा. आम्ही सहकुशीनं
प्रोजेक्ट साठी आम्ही ती जमिनी दिलेल्या आहेत. आम्ही सहकुशीने शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत. तुमच्यावरती झालेला अन्याय म्हणून विरोधकांनी पुढाकार घेतला असं एकंदरीत ते चित्र झालंय. शेतकऱ्यांना इथलं वाटत नाही का तो अन्याय? नाही अन्याय आमच्यावर झालेलाच नाही तर नाही, आता जमिनी तर दिल्या गेल्या, दिले ते जरी आम्ही. 150 एकर नसल्या 21 एकर जरी असल्या, आता ते अच्छा. म्हटलं की आम्ही कसतोय. होय कसून खातोय की आम्ही. आमच्याकडेच आहेत, आमच्या ताब्यातच आहेत. मग शेअर्सचे पण पैसे सेफ आहेत, जमिनी पण आहेत, मग विरोधकांनी हे आरोप केलेत कशासाठी? विरोधकांनी का आता हे बऱ्यापैकी ह्यो भाव करायचा या राजकारणासाठी नुसता विरोधक यापूर्वी काय केलं नाही आरोप. आमदार पडले त्यापासून आज तक 5 वर्ष ग बसलेत का? 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा 18 वर्षाची झाला आज पूर्ण. मग त्यावेळी आतापत्र काय ग बसले विरोधक? बोला पाहिजे होतं ना बाबा हे तुमचं काय आहे ना, तुम्ही येऊन आमच्यापत्र आला नाही शेतकऱ्यापर्यंत. बाबा तुमच्यासाठी आम्ही काहीतरी खटपट करतो, तुमच्या एकंदरीत त्यावेळीपर्यंत कळवळा कधी कळवायला आला का आमच्यासाठी? आता तुम्ही आबा भरायले तर म्हणून आता आलायचा आणि आम्ही आबाला विसरून जाऊ? नाही चालणार. आम्ही आबाचीच एकमेव राहणार शेतकरी आमचा सगळा. मग तुम्ही म्हणता तसं विरोधक फक्त आता विरोधाचा मुद्दा म्हणून काढतात. विरोधकांनी भाव करण्याचं कारण ना, आम्ही सहकुशीनं आमची प्रोजेक्टसाठी जमीन दिलेली आणि आमदार आमचा, खासदार आमचा, आणि आम्ही का विरोधकांना बोलायला चान्स देऊ? आमचा माणूस आम्हीच निवडून आणणार किंवा आमची शेती त्यांना अर्पण करणार, ते आमच्यासाठी झटतात. म्हणजे ज्या विरोधकांनी तुमच्यासाठी पुढाकार घेतला तो अन्याय मुळात झालेलाच नाही असं तुमचं मत आहे. आणि सहमत. हा एकंदरीत हा राजकारणाचा भाग आहे. काका तुम्हाला काय वाटतंय का याच्यात राजकारण झाले? नाही यात काय नाही वाटत राजकारण झालं. का असा आरोप का केलाय मग त्यांनी? ते काय विरोधकांनी केलाय तर त्याला तर आम्हाला तरी काय काय म्हणजे विरोधकांनी शेवटी काहीतरी तुमची काळजी आहे म्हणूनच केलाय ना? नाही काय काळजी नाही म्हणून. काळजी नाही म्हणून तुमच्यावरती अन्याय झालाय, इथल्या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झालाय म्हणून त्यांनी काढलं. नाही काय नाही काय वाटतच नाही तुम्हाला? नाही काय वाटत नाही. खरं सांगायचं म्हटलं तर आता विषय कसा झालाय, परवा एक मुद्दा आमच्या गावच्या जमिनीविषयी आला. मी त्या रेस्टोरंट कारखान्याचा संचालक पण आहे. आम्ही पहिल्यापासून त्यात म्हणजे मला सगळ्या गोष्टी माहित आहेत आणि ह्या गावचा सरपंच पण आहे मी. म्हणजे माझी सरपंच आहे आता. साहेब कसा विषय झाला की विरोधकांनी परवा कोणतरी काढलं की माळावर म्हणजे गोगव्याच्या लोकांचा जमिनी घेतल्यात आणि त्या हडप केल्यात आणि त्या लोकांना त्यांचे पैसे पण बुडवलेत. पण अशा कुठल्याही प्रकारे हडप केले असला कुठल्याही प्रकार इथं काय झालेलं नाही. आणि इथली जवळजवळ ह्या गोगव्यातलं 70-80% माणसं कायमपणे आबांच्या बरोबर आणि दादांच्या बरोबर जमिनी द्यायचं म्हणजे एवढं साहेब सोपं काम नसते. बरोबर ना? मग केवढं प्रेम असेल आबांच्यावर दादांच्यावर. बांध इकडे तिकडे सरकला तरी हा. आपण बरोबर बांधलं आणि पाहिजे. आज अगदी विश्वासाने केलेलं आहे आणि आजपर्यंत त्या माणसाने आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही का. आणि सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांनी समजावून सांगितल्यात की बाबा कुठल्या प्रकारे काय झालंय, कधी काय झालंय. ज्यावेळेस पहिल्यांदा हा प्रकल्प मंजुरीला घेतला त्यावेळेस आम्ही पण लहान होतो, तरी पण मी अज्ञान बालक असताना माझ्या नावाची जमीन 56 गुंठे होती ती ह्या टेक्स्टाईल्स कारखान्यासाठी गेलेल्या त्या. आणि ज्यावेळेस आमचे वडील वगैरे ते पहिल्या स्टार्टला होत्यात, नंतर आम्ही स्वतः ती त्यात ज्यावेळेस गेलो आणि त्यात बघितलं तर हे जवळजवळ दादाने आणि आबांनी हा प्रकल्प मंजूर करतच आणलेला. पण मध्यंतरी काळात आबांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं एकंदरीत विरोधक झाल्यानंतर पराभव झाल्यानंतर ते विषय बाजूला गेला. म्हणजे प्रोजेक्टचा विषय बाजूला गेला आणि त्या टेक्स्टाईल्स कारखाना काढून आपला म्हणजे ते फायद्यात पण येणं झालं प्रोजेक्ट. ते अशा तऱ्हेनं ते मुद्दा साईडला गेल्यानंतर आता त्या जमिनी वगैरे सुरक्षित आमच्याच ताब्यात आहेत सगळ्या. आम्ही स्वतः सगळी कसतोय, खातोय. काही दुसरा कोण नाही. राजकीय हेतून आता हे केलेला एक षडयंत्र बाव उगाच बिनकामाचं शिंतोडे उडवायचं, आपलं काय साध्य होतंय का बघायचं, लोक गावोगाव सांगित फिरायचं की असं झालं, लोकांच्या जमिनी घेतल्या, लोकांच्यावर अन्याय केला. ही सगळी साफ चुकीची गोष्ट एकंदरीत हा घोटाळा झालेलाच नाही किंवा असं हे काय घडलं असं म्हणायचं नाही. हा 100% असा सर्वजण आबाच्या पाठीशी आहे, सगळी जमीनदार 100% खंबीरपणे आम्ही सगळी आबांच्या आज सुद्धा प्रचारात आम्ही गेले 15 दिवस आहे आणि इथून पुढे सुद्धा शेवटपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झाला असं म्हटलं जाते विरोधकांच्याकडनं, ते शेतकरी सध्या आबांच्या मागण्या आहेत आणि तो अन्याय वाटतच नाही. आणि मुळात जसं तुम्ही म्हटलात की शेअर्सचे पैसे जे आहेत जे खाल्ले गेले ते तर दुप्पट झाले. जसं तुम्ही म्हटलं प्रॉफिटमध्ये नकळतपणे केलं. त्यांनी चौकशी जाऊन करायची. केडीसी बँकेत आता त्यांचं मुश्रीफ साहेब वगैरे अध्यक्ष आहेत, त्यांच्या ह्याच महाआघाडीचं ते अध्यक्ष आहेत, त्यांनी बघावं की बाबा आमचं शेअर्स दादांचं कुठं आहेत, काय आहेत, काय झालंय. आता माझं एक त्यांना सांगावं, ज्यांनी कोण आमच्यावर आरोप करते त्यांना सांगावं की बाबा त्यांचं शेअर्स कुठे आहेत, त्यांनी ते जाहीर पण करावं.
म्हणजे नुसतंच आरोप करू नये तर त्याने त्याची शहानिशा करावी की खरंच त्यांच्यावरती अन्याय झालाय का, नाहीतर उगाच पक्ष काय ते राजकीय हेतूपोटी फायद्यासाठी असं काही करू नये असं तुमचं सर्वांचं मत आहे. एकंदरीत मला ह्याच गोष्टींची माहिती काढून घ्यायची होती की बाबा आरोप प्रत्यारोप सुरू झाले की नेमकं तिथं काय घडलंय हे ग्राउंडला जाऊन शोधायचंय. इकडचा अजून एक प्रकल्प आहे आंबर्डेचा, त्याचाही आम्हाला काही कालावधीनंतर त्याच्याही शहानिशा करायची की नेमकं तिथं काय घडलंय. परंतु त्याच्या आधी तुमच्या गोगवेचं एक प्रकरण फार सध्या गाजतंय. झाला आता एकंदरीत बऱ्यापैकी शेतकरी आहेत तिथं, यांच्याकडनं माहिती तर मिळाली. खरं मग आता सध्या लोकसभेमध्ये काय होईल इकडल्या भागामध्ये याच्यावरती येऊया, कारण मी ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी पहिला मुद्दा हाच घेतोय की लोकसभेमध्ये नेमकं काय होईल बाबा. तुमच्याकडे आता 2-2, 3-3 उमेदवार उभा आहेत, एकंदरीत वातावरण काय आता तुम्ही साहेब लोकसभेला तसं बघायला गेलं तरी शाहवाडी तालुक्यानं हातात घेतलेले इलेक्शन आहे. आबांनी स्वतः पैसे काढून माणसाने उभा म्हणजे माणसाने स्वतः पैसे काढून आबांना उभा केले. आबा या उमेदवारीला सुद्धा तयार नव्हतं की बाबा आपला खर्च नाही, आपण गरीब आहे, आपल्याला हे जुळणार नाही लोकसभेचं एवढं इलेक्शन, आपला त्यांचा संपूर्ण असं असताना सुद्धा आबांनी आणि एवढी कष्टाने इथं माणसं कमवलेत की बोला कसं आहे, गायकवाड साहेबांनंतर आमच्या तालुक्याला आता तालुक्याला आता पहिलं तिकीट मिळालं खासदारकीचं, म्हणून आबा म्हणतात लोक, आणि कामाचा माणूस आहे ते. बोललात म्हणून मी पुढला प्रश्न घेतोय की आबा कामाचे माणूस आहेत. आबा आमदार असताना त्यांनी इकडल्या भागामध्ये काही कामं केल्यात का? कारण तोही आरोप विरोधकांच्याकडे एकदा झाला की त्यांनी आमदार असताना काय केलं सांगावं. आबा आमदार असताना भरपूर कामं केली ते. आज ह्यो रस्ता केलाय ते कोणी केलाय? आबानी केला. त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये केलं. हो, आमदार असताना आबानी केलाय. सगळे काय शिवसैनिक आहात म्हणून त्यांच्या पाठीमागे आहात का वेगवेगळ्या गटांच्या वेगळ्या पक्षांच्या? सगळे वेगवेगळ्या गटात काय काय की तुमच्या आबाने इकडे कामं केल्यात चांगली करतील अजून? करतील की काम चांगली. का कशामुळे वाटते का गटाच्या बिटाच्या म्हणून? नाही गटाची नाही, मग गप काय काय करणार किती काम चांगली आणि करते ते. कशामुळे वाटते म्हणजे मग दुसरे नेते का करणार नाहीत? ते पण चांगलेच आहेत ते सगळे. नाही एवढा होय 5 होय ती कशी करणार? सिच्युएशन देऊन काय उपयोग? प्रत्यक्षात काम करणं, प्रत्यक्षात कुठला तरी अनुभव लोकांना जनतेला आला पाहिजे. मग आबांनी तसा विश्वास जनतेला दिलेला आहे, त्या अर्थी जनता का त्यांच्या मागून इतर नेत्यांनी किंवा विद्यमान खासदारांनी काय काम केलं नाही असं म्हणायचं? पोकळ आश्वासन देणे. नाही खरं तुमच्यासाठी आता हे आरोप तरी केले ना त्यांच्यावरती. मग आम्ही बी आरोप करतो की नुसते पोकळ आश्वासन म्हणून तुमच्या मागून आम्ही आता बाजूला जाऊन आम्ही आम्हालाच पाहिजे. मग त्यांच्या आरोपात काय एवढं तथ्य नाही? तथ्याने ते बिनबुडाचं हो ताकद. कसली त्यांना ताकद आहे? कुठलं नुसतं फुकट राजकारणात प्रत्यारोप काहीतरी खोटा आरोप करणं म्हणजे काय बरोबर आहे का? प्रत्यक्षात त्यांनी तरी काय पाहिलंय का? गोव्यात बाबा जमिनी दिल्या 150 एकर, एक तर मुदलात 21 एकर जमीन आहे आणि मग 150 एकर आणली कुठली? ज्या नेत्याने आरोप केला ते आल्यात तरी काय इकडे? इकडे काय त्याला गोगोतीने बघितले का नाही हे बी माहिती नाही. तिने ज्याने आरोप केला त्यांनी गोगो देखील अजून पाहिलं नसेल मला वाटतंय. म्हणजे हे नुसतंच राजकीय हेतून नुसतं मजा चाललेली आहे. तुम्हाला लोकांच्या काही तक्रारी नाही? का वाटतं? आबान भरपूर कामं रस्त्याच केले ते, परत तलावच केले ते, शेवाडी तालुक्यात भरपूर कामं केले आबान. लहान थोरा पात्र आबाच आमचा कार्यकर्ता चांगला आहे, चांगलं काम करेल. बघू आता शेवटी निवडणूक आहे. त्यावेळेला आम्ही ज्या खासदाराला निवडून दिला त्यावेळेला त्याच ठाकरे यांनी त्यांनाच तिकीट दिलं, आणि ते जर आमच्यावर प्रत्यारोप काहीतरी खोटं करायला लागलेत, गदारी करणं, हे बरोबर आहे का? हे आम्हाला जनतेला पटलं नाही. आणि आमचा खासदार आम्ही निवडून आणणारच. ठाकरे गटाचा हा आम्ही ठरवलंयच. आमच्या जमिनीत जाऊ काय होऊ ते आमचं आम्ही आणि आमचे नेता बघील. बाकी जे राजकारणवाल्यासनी करायची काय गरज? तिने गाव तरी पाहिलंय का? हा फार मोठा आरोप आहे. उलट आमच्या म्हणजे तुमच्यासाठी त्यांनी बाजू घेतली, कारण त्यांनाच तुम्ही बाजूला करून म्हणता की तुम्ही काय केले सांगा, किंवा तुम्ही इकडे कधी आलाय का? बर नाही, आता हा आरोप बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये होतोय, आणि याच्यावरती सुद्धा या विरोधकांना किंवा दोन्ही बाजूंना सगळ्यांना उत्तर द्यावे लागणार आहेत की लोकांना नेमकं काय म्हणायचंय. यासाठी आम्ही लोकांची मतं घेतो की बाबा त्यांच्या मनातलं नेमकं जाणून घ्या, तुम्हाला एकमेकांच्या बद्दल काय म्हणायचं आणि एकमेकांच्यावरती काय आरोप करायचे ते. आमच्या गावचं एकूण 21 एकर जमीन आम्ही एका प्रोजेक्टसाठी आमच्या खासदाराला किंवा आमदाराला दिली. ते आम्ही सहकुशीनं आनंदाने दिली. त्याच्यावरती विरोधकवाल्यांनी त्याचा भाव करण्याची गरज नाही. ज्यांना भाव करायचा आहे त्यांनी प्रत्यक्ष येऊन त्या गोगवे गावामध्ये प्रत्यक्षात
तो अनुभव घ्यावा. शेतकरी दिल कुसानं तुम्हाला तो ते नाही, हक्क खरं देखील देतो. ज्यांची जमीन दिली आता मगाशी म्हणले ते 150 एकर ना 21 एकर ते सगळे तर आहेत काय ते काय तुम्ही एकटंच म्हणाला नाही? नाही नाही नाही, सरळ आम्ही शेतकरी आहे ना इथं. सगळेच थांबा. सगळ्या एका ह्याच्यावरतीच बोलायला लागले. सगळ्या मते बोलतोय आम्ही. नाही, असू देत. आता शेवटी काय आहे की इलेक्शन आले की काहीही मुद्दे निघत असतात. आताचेच नाही तर त्यांच्या पिढ्यांच्या पाठीमागले पण काही मुद्दे काढले जातात. सध्या आपण बघतो निवडणुकीमध्ये कुठल्या लेवलला प्रचार जातो आणि कुठल्या लेवलचे मुद्दे काढले जातात. परंतु तरीही नेत्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. माने सरकार हा. आम्ही निवडून दिलेत, हा. त्यानंतर या गोग्याला कधी तोंड दाखवलंय का? आम्ही त्यांना तेच सवाल करणार होतो की खासदार आमच्यामुळं तुम्ही झाला, या शाहवाडी तालुक्यामुळं झाला आणि या शाहवाडी तालुक्याला तुम्ही पाठ फिरवली. हा एक रोष बऱ्यापैकी ठिकाणी दोन्ही मतदारसंघात मला बघायला मिळाला की त्या लोकनेत्याचा लोकप्रतिनिधीचा संपर्कच आम्हाला कधी आला नाही. ते अवेलेबल झाले नाहीत, उपलब्धच कधी झाले नाहीत आमच्या वेगळ्या पण आम्ही अडचणीसाठी. दिलं ना तुम्हाला. पुढं दिल्लीला पाठवून कोणी दिलं? आमच्या जनतेने दिलं. आणि मग त्या जनतेला तुम्ही परत विसरला. तुम्ही आज 5 वर्ष तोंडही दाखवलं नाही, मग गोगव्याची कशाला माप काढायची? आजांना काय तक्रार नाही बघा, ते निवांत बसले. तुम्हालाच काय हो, हा, तुम्हाला वाटतंय का ते कधी आलेच नाहीत? तुम्ही म्हणताय तसं नाही झालेली कधी. आलेलेच नाहीत. कुठल्याही व्यक्तीने नाही. सांगा, आलेलीच कुठल्याही कधी कधी त्यांना बघितलंय का नाही? विरोधकवाद्यांनी सांगावं, हसणाऱ्यांनी सांगावं, पण नाही नाही, आम्ही बघितलं ज्या वेळेला खासदार झाले ते आणि आमदार आमचे सत्यजित आबा उभा राहिले ते निवडणुकीला, त्यावेळेला उद्धव ठाकरे आले ते सरोडला, त्या सभेत पाहिली ती. त्यापासून आज तागायत कोण आहे काय आहे हे माहित सुद्धा नाही आम्हाला. अहो, मान्य सरकार आले त्यावेळेला आम्ही ह्याच घरामध्ये होतो. माझं घर बांधायचं चालू होतं, साधं सिंपल घर आपलं, आपण गरीब म्हटल्यानंतर साधं सिंपल. त्यावेळेला मला बोटाला माझं म्हणजे बोट फुटलं तर 7-8 टाकं पडलं तर, आणि कामाची अंगाव तरी त्यांच्या संगती माझा फोटो देखील इथं काढला. पण त्याने परत निवडून आम्ही दिल्यानंतर इथं ह्या गोग्याला म्हणून काय मुखवटा कसला आहे, किंवा वहिनी साहेबांना देखील निदान माझा मुलगा बाबा निवडून आणलाय म्हणून त्या गावाला कधी भेट सुद्धा दिली नाही. मग त्यांचा आरोप आमच्या आमदारावर खासदारावर आम्ही आता उमेदवार उभा केला, त्याच्या भरपूर बिनबुडाचा काय करून उपयोग? रोष असणं साहजिक आहे. आता ही काय प्रचार सभा असं नाहीये, परंतु रोष असणं साहजिक आहे आणि तोच मुद्दा आम्हाला पाहिजे होता की आमच्याबद्दल तुम्ही हे जाहीरपणे द्या. जनता अख्ख्या 6 तालुक्याची जनता बघून द्या, आणि ज्यांना कोणी आले ते आमच्यापाशी जनता नाही, नेते पण बघणारच आणि नेत्यांना कळणार की ह्या लोकांनी आपण खोळं बनवू शकत नाही. नेत्यांना माहिती होतंय की आम्ही प्रचारला गेलो तर कुठले मुद्दे घेऊन जायला पाहिजेत. त्यामुळं खरंच तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. बोला सो जरी असलो तर ते आमचा परिवार आहे, पण विरोधकांनी त्याचा भाव गटातटाचं राजकारण वेगळं. शेवटी मला तो फक्त अन्याय झालाय का नाही, तो घोटाळा झालाय का नाही, नेमकं त्या शेतकऱ्यांना काय वाटतं हे बघायचं होतं. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार. फार छान माहिती मिळाली. तिकडे लांब थांबल्यानंतर आमच्याकडे काही